स्टार प्रवाह वाहिनीच्या पाठराखीन या नव्या मालिकेत हिरोच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून होती। मात्र आता हिरोच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार आहे हे समोर आले आहे। दरम्यान पाठराखीन या मालिकेत एक हिरो नसून दोन हिरो असणार आहेत, म्हणजेच दोन नायक या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहेत। आता दुसरा नायक कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती। आता दुसरा नायकही समोर आला आहे। तसेच एकाच चॅनलवरती बाप लेकाची जोडी दिसणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात पाठराखीन या नव्या मालिकेचे हिरो कोण आहेत, तसेच स्टार प्रवाह वाहिनीवर कोणत्या बाप लेकाची जोडी दिसणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 1 जून पासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते। लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करते। तिच्यासह अभिनेत्री गौरी इंगवले सुद्धा या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे। या दोन्ही अभिनेत्री ऑन स्क्रीन बहिणीची भूमिका साकारणार असल्याचं आधीच स्पष्ट झालं होतं। मात्र वाहिनीने अद्याप या मालिकेचा हिरो कोण असेल हे रिव्हील केलं नव्हतं। अखेर मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा आता समोर आला आहे। पाठराखीन मालिकेत लोकप्रिय अभिनेता शुभंकर तावडे प्रमुख भूमिका साकारणार आहे। तो खवळलेल्या समुद्रासारखा आणि ती शांत नदीसारखी असं कॅप्शन देत स्टार प्रवाहने हा प्रोमो शेअर केला आहे। शुभंकर तावडेने जवळपास 10 वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलंय। यापूर्वी तो फ्रेशर्स या गाजलेल्या मालिकेत झळकला होता। यानंतर मध्यंतरीच्या काही वर्षात शुभंकर अनेक सिनेमांमध्ये झळकला। यामध्ये रितेश देशमुखच्या वेड या सुपरहिट चित्रपटात देखील तो झळकला होता। शुभंकर तावडे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा आहे। सध्या सुनील तावडे हे बाई तुझा आशीर्वाद या मालिकेत वडिलांची भूमिका साकारत आहेत। तर दुसरीकडे नुकतीच पाठराखीन या मालिकेची घोषणा केल्यामुळे आता हे बापलेक एकाच चॅनलवर झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। पाठराखीन मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये आणखी एका अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, त्या म्हणजेच आदिती देशपांडे। फुलाला सुगंध या स्टार प्रवाह वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेत त्यांनी साकारलेली जीजी अक्का सर्वांच्या पसंतीस उतरली होती। आता पाठराखीन या मालिकेत त्या आलोकच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहेत असं प्रोमोवरून दिसत आहे। दरम्यान प्राजक्तासोबत अभिनेता शुभंकर तावडे दिसणार असल्याचं समोर आलंय। स्टार प्रवाहने एक प्रोमो शेअर करत याबद्दल माहिती दिली। तो या मालिकेत आलोक सूर्यवंशी ही भूमिका साकारणार आहे। आता प्राजक्ताचा हिरो तर ठरला, पण गौरी सोबत कोणता हिरो असणार हे देखील समोर आलंय। आलोकच्या लहान भावाची म्हणजेच आरव सूर्यवंशीची भूमिका अभिनेता आशय कुलकर्णी साकारणार आहे। यापूर्वी आशय झी मराठी वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेत म्हणजेच पाहिले ना मी तुला या मालिकेतून घराघरात पोहोचला होता। आशय आता तब्बल 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे। या भूमिकेविषयी सांगताना आशय म्हणाला, आरव हा परदेशातून शिक्षण घेऊन आलेला समजूतदार आणि घरातल्यांचा लाडका असलेला मुलगा आहे। आपल्या मोठ्या भावावर म्हणजेच आलोकवर तो जीवापाड प्रेम करतो। शांत स्वभाव आणि समोरच्यांचं म्हणणं समजून घेण्याची त्याची वृत्ती ही त्याची खासियत आहे। शुभंकर माझा खूप चांगला मित्र आहे, पण एकत्र काम करण्याचा योग कधी आला नव्हता। आता या मालिकेच्या निमित्ताने ती संधी चालून आली आहे। मला खात्री आहे या मालिकेला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देतील। दरम्यान सोहम आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे। दरम्यान पाठराखीन ही मालिका 1 जून पासून रात्री 9 वाजता प्रदर्शित होत आहे। पाठराखीन या नव्या मालिकेला पाहायला तुम्ही उत्सुक आहात का? अभिनेता शुभंकर तावडे आणि आशय कुलकर्णी हे नायक म्हणून तुम्हाला कसे वाटले? तसेच या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली का आणि ही मालिका तुम्ही पाहणार का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।